डाळ तडका बनवण्यासाठी मी इथं तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हळदी, 2 हिरव्या मिरच्या आणि कच्चा मसाला टाकून मीठ आणि थोडंसं तेल टाकून कुकरचं टोपण लावून त्याला गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि त्याला डाळ चांगली शिजल्यानंतर चांगली डाळ हटून घेतली। एका पातेल्यात तेल गरम व्हायला ठेवलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली, लसूण, थोडंसं लाल तिखट, चवी गरम मसाला आणि कॉरिएंडर पावडर टाकून चांगलं तडकू दिलं आणि ते गरम झालेला तडका डाळीमध्ये टाकून दिला। हा आपला डाळ तडका तयार झाला। एका ताटात मैद्याचे पीठ घेतले, त्याच्यामध्ये मीठ टाकले, कणिक मळून ती 15 मिनटं भिजू दिली आणि त्याचे चांगले छोटे छोटे गोळे करून असे नान बनवून घेतले। तव्यावर टाकताना त्याला खालच्या साईडने पाणी लावून तव्यावर टाकून घेतले। ते भाजलं, खालची साईड भाजल्यानंतर त्याला तव्याला उलटं करून असे नान भाजून घेतले। हा आपला डाळ तडका तयार झाला आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, बाय।